धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळालाय। कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरूच राहिलाय। कोयना धरणातून 32,100 क्युसेक तर चांदोली धरणातून 15,385 क्युसेक विसर्ग सुरूच आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरूच असल्याने पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2020 तर सांगली शहरातील 2042 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। सुमारे 80हून अधिक घरांची पडझड झाली आहे। सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाने इशारा पातळी ओलांडली असून संध्याकाळी 40.5 फूट पाणी पातळी होती। चांदोली कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कोयना धरण 78.84% भरल्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडून 32,100 क्युसेक विसर्ग कायम आहे। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जादा 10,000 क्युसेकने विसर्ग वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने 40.5 फुटांपर्यंतची इशारा पातळी दुपारी ओलांडली। वारणा धरणातून 16,385 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातून 2,38,000 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणातून 3,00,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यात दिवसभर पावसाने उसंती घेतली होती, मात्र वाळवा शिराळा तालुक्यात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते। कृष्णा नदीची पातळी दिवसभरात 1.5 फुटांनी वाढली आहे। वारणा नदीच्या पाण्यात ही वाढ कायम आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली आहे। पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली गेलेत। याशिवाय 37 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी सलग 3ऱ्या दिवशी बंद करण्यात आलेत।